गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी सुरुवातीला जाणून घेऊयात की US मार्केटबद्दल. तर मग आता आपलं मार्केट जरी बंद असलं तरी शुक्रवारी US मार्केट सुरू होतं. तर US मार्केट हे चांगल्यापैकी फॉल झालेलं आहे. तर ते आपण म्हणू शकतो की प्रॉफिट बुकिंगमुळे. तिथे अशी कुठलीही बॅड न्यूज नाही आहे सध्या तरी. परंतु आज सकाळपासून जे काही US फ्युचर्स ट्रेड करत आहेत तर ते पुन्हा ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. ही एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण साऊथ कोरियन मार्केट पाहिलं तर ते शूटअप झालेलं आहे ऑलमोस्ट 2.5%च्या आसपास. आता साऊथ कोरियन मार्केटबद्दल सांगण्याचं कारण स्पेशली आज असं आहे कारण तिथे सगळ्यात मोठी कंपनी आहे सॅमसंग आणि सॅमसंग तिथे चांगल्यापैकी शॉर्टअप झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जगातले मार्केट्स जेव्हा चांगलं काम करत होते आत्ता रिसेंटली, तेव्हा फक्त जगातले 2च मार्केट होते जे डाऊन साईडला होते किंवा डाऊन साईडला ट्रॅव्हल करत होते. त्यामध्ये एक आहे आपलं इंडियन मार्केट आणि दुसरं आहे साऊथ कोरियन मार्केट. तर साऊथ कोरियन मार्केट आज ऑलमोस्ट 2.5% जे आहे तर ते अप साईडला गेलेलं आहे. तर मग आता याचा जो फायदा आहे तो आपल्याला होतो की नाही होत ते पाहणं जास्त गरजेचं राहणार आहे. तर मग आज पाहावं लागेल की नक्की काय होतं आहे ते. तर पाहूयात दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बिल्ड होत आहे. परंतु जनरली जर आपण पाहिलं तर मार्केट ट्रेंडिंग राहतं शुक्रवारी आणि सोमवारी. तर शुक्रवारी तर सुट्टी होती, तर आज आहे सोमवार, त्यामुळे मार्केट ट्रेंडिंग राहण्याचे चान्सेस आहेत. तर यामध्ये जर आपण आता FIs आणि DIचा डेटा जर पाहिला गुरुवारचा तर त्याच्यामध्ये FIचं सेलिंग क्वांटम आता कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. FIsने शुक्रवारी 1800 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट फिगर जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टीचं इंडिकेशन पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, की ज्याला आपण ऑलमोस्ट थोडंसं फ्लॅट म्हणू शकतो. परंतु आता मार्केट जिथे ओपन होत आहे ती लेवल क्रुशियल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, क्लोजिंग बेसिसवरती मार्केटनं 23,500 ब्रेक करून क्लोज करता कामा नये. भले इंट्राडेमध्ये तो खाली जाईल नो मॅटर, परंतु ही लेवल अशी आहे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजची की अशा ठिकाणी तुम्ही ॲग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन बनवू शकत नाही. मार्केट कधीही बाउन्स बॅक करू शकतं. तर बाउन्स बॅक करेल म्हणजे पुन्हा ऑल टाईम हायला जायचा प्रयत्न करेल का, तर तसं नाही. याला आपण टेक्निकल बाउन्स बॅक म्हणू शकतो आणि त्यानंतर मार्केट पुन्हा खालीच येईल. परंतु त्यानंतर मार्केट बॉटम बनवण्याचा प्रयत्न करेल असं एकंदर सगळं चित्र दिसतंय. कारण जगामध्ये कुठलीही बॅड न्यूज नाही आहे. आपल्याकडे जे करेक्शन आहे ते ऑलमोस्ट 10%च्या पेक्षाही जास्त आता व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे जर मार्केट जर 23,500च्या खाली क्लोज केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की नवीन शॉर्ट पोझिशन बनतील आणि मार्केटसाठी 23,500 हा रेझिस्टन्स होईल. जो सपोर्ट आहे आता तो रेझिस्टन्स होईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे क्लोज करणं हे बुल्ससाठी आपण काय म्हणू शकतो की फार जास्त चांगली गोष्ट नाही आहे. आता जर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ओव्हरऑल सगळं सेंटिमेंट व्यवस्थित आहे. फक्त आपलं मार्केट आणि कोरियन मार्केट डाऊन होत होतं. तर आज कोरियन मार्केटनं एक बाउन्स बॅक दाखवलेला आहे. आज आपले मार्केट दाखवते का ते पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, अपसाईडला खूप सारे हर्डल्स आहेत. 23,800ला आहे, त्यानंतर 24,000ला आहे, 24,300ला आहे, 24,500ला आहे. खूप सारे हर्डल्स आहेत. एवढ्या इझिली ब्रेक होतील असं नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट अशा झोनमध्ये आहे की ॲग्रेसिव्ह शॉर्टिंग बिलकुल करू नये, फार मोठं नुकसान होऊ शकतं. आणि बुलिश पोझिशन बनवण्यासाठी मार्केटला बुलिश साईन दाखवायला हवं. तोपर्यंत बुलिश पोझिशन बनवण्यातही कुठला पॉईंट नाही आहे. आता ज्या विकली एक्सपायरी आहेत त्या ऑलमोस्ट संपत आलेल्या आहेत. बँक निफ्टीचीही संपलेली आहे, त्यानंतर बाकीच्याही संपलेल्या आहेत, बँक एक्स वगैरे सगळं. त्यामुळे आज कुठलीही एक्सपायरी नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जो इंडिया विक्स आहे तो मे बी थोडासा कूल डाऊन होऊ शकतो. आता 20 तारखेपासनं जे काही लॉट साईज आहेत तेही चेंज होत आहेत. त्यामुळे आता 2च दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे कुठलीही पोझिशन असेल तर ती आयदर 75च्या टार्गेट प्राईजमध्ये किंवा लॉट साईजमध्ये ती कन्व्हर्ट करावी लागेल तुम्हाला. अदरवाईज तुम्हाला आपण काय म्हणू शकतो त्याला की आहे अशीच पोझिशन ठेवावी लागेल. कारण याचा प्रॉब्लेम असा होईल की नंतर तुम्हाला 20 तारखेनंतर जर तुमच्याकडे ऑड पोझिशन असेल तर ती एक्झिट करता येणार नाही. शेवटपर्यंत तुम्हाला ती ठेवावी लागेल एक्सपायरीपर्यंत. आणि मग त्याचा प्रॉब्लेम असा होईल की आपण काय म्हणू शकतो त्याला की
जर मे बी मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तर ते तुम्हाला लॉस देऊ शकतं. त्यामुळे थोडंसं होल्ड करा, थोडेसे 1-2 दिवस जाऊ द्या आणि चांगल्यापैकी पोझिशन बनवायला सुरुवात करा. आता जर आपण स्टॉक स्पेसिफिक पाहिलं तर FMCG इंडेक्स फार खराब काम करतो आहे, त्यामुळे तिथे जाण्याचे बिलकुल कारण नाही आहे. आणि आतापर्यंत मार्केट जोपर्यंत खाली येत होतं तोपर्यंत IT मार्केटला सपोर्ट करत होतं, फार्मा सपोर्ट करत होतं. त्यामुळे आता जे सायक्लिकल स्टॉक्स आहेत तर त्यांनी मार्केटला सपोर्ट करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता कोण पुढे येतोय ते प्राईज ॲक्शननुसार तुम्हाला पाहावं लागेल आणि मग हळूहळू एक एक जण एक एक दिवस सपोर्ट करत राहील. त्यामुळे मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. धन्यवाद.